जस्टच गाडी पार्किंगला लावून आणि महाबळेश्वर मंदिरावर चाललोय दर्शनासाठी. लगेचच दर्शन करून आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आज आम्ही लवकरच परत जाणार आहे. तरी बघू शकता तुम्ही या मंदिराचा रस्ता आहे असा. साहेब याओ, आम्ही चाललोय आता मंदिराकडे. इथं काय किती पॉईंट आहे काय काही जास्त आयडिया नाही आहे आम्हाला, पण बघतो तरी बी ठीक आहे. तर महाबळेश्वर मंदिरामध्ये आणि असं इकडं मंदिर आहे. हे लोक इकडे थांबलेले आहे आमचे सगळे. ही दर्शन बारी आहे. चालतो ना आपल्याला ब्लॉग मध्ये. शरण आलो तुला दर्शन दे रे मला. डम 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 डमरुवाला पार्वतीपती कैलासवाला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तुझ्या कपाळावर भस्माचा टिळा, तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाला, तुझ्या हातामध्ये त्रिशूळ भाला. महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. डम 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 डमरुवाला, डम 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 डमरुवाला. पार्वतीपती कैलासवाला, पार्वतीपती कैलासवाला. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. बघू शकता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आहे आता आणि लगेचच आम्ही दर्शन करणार आहोत. त्यानंतर आम्ही लगेच मांढर देवी काळूबाई या ठिकाणी जाणार आहे. तरी सर्वजण बघत राहा ब्लॉगला समोर, ठीक आहे. दर्शन झालेलं आहे महाबळेश्वरचं आणि आता आपण कुठं चाललो आता लगेच पण पंचगंगा मंदिरला चाललोय आम्ही आता लगेच. आणि तिकडचं पण दाखवतो आणि ब्लॉगला एंड करू लगेच, कारण आज घरी जायचं आहे आम्हाला, त्यामुळे जरा गडबड झालेली आहे. या ठिकाणी पंचगंगा मंदिरला बघू शकता आणि दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आतमध्ये काही असं पण फोटोग्राफी नाही आहे वाटतं, त्यामुळं नाही दाखवता येणार, ठीक आहे. बघू शकता आम्ही आता या ठिकाणी महाबळेश्वरला आलेलो आहे आणि आमचं दर्शन तिकडचं पण झालंय महाबळेश्वरांचं. आणि इकडं 5 नद्याचा उगम इथं त्याला की पंचगंगा असं म्हणलं जातं. बघितलं आम्ही आतमध्ये, पण त्यामध्ये असं आहे की वेगवेगळे 5 ठिकाणी 5 नद्याचा उगम आणि एकत्रित त्या ठिकाणी त्या गोमुखातून पाणी पडतं. त्या ठिकाणी बघितलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आम्ही म्हणजे त्या ठिकाणी फोटोशूट नाही करू शकतो. तरी तुम्ही हे बघू शकता आणि बघत राहा ब्लॉगला समोर. पुढच्या नंतर दाखवतो. एकदम डेंजर ऊन लागू राहिलं लगेच आणि थंड वातावरण, मंद स्मित हवा लागू राहिली. बघू शकता आम्ही आता कृष्णाई टेम्पलकडे चाललोय. म्हणजे तिथं काहीतरी काय कृष्णा नदीचं उगम आहे तिथं, पण तिकडून आहे ना उगम. म्हणजे समोर काहीतरी संगम काहीतरी मंदिर वगैरे आहे, तर तिकडे चाललोय. हे नवीन मित्र मिळालेले परळी वैजनाथचे सगळे. ठीक आहे, जाऊ का तुम्ही? कुठली गाडी आणली? डिझायर मध्ये आलो. अच्छा, डिझायर मध्ये आले. आणि ते आपली मंडळी येते मागून. साहेब हाय करावं तिकडून, हाय करून टाका सगळे. बघू शकता आम्ही आलो इथं आता कृष्णाई मंदिराजवळ. इथं पायऱ्या आहे उतरायला. मंडळी सगळी सोबत आहे. इकडं दादा ते मागून येऊ लागले अजून. हे मंदिर आहे बघा, किती मस्त दिसतंय. आणि इकडं बघा, वाव काय मस्त वातावरण आहे यार इकडं. बघू शकता सगळं व्यवस्थित. बापरे, वातावरण एक बाप, इतक्या जवळून इतकं पाणी तयार होतं काही तर यार. बघू शकता या ठिकाणी एवढं या नदीचं पाणी आहे, कृष्णा नदीचं. किती सुंदर दिसते बघा, इतकं मोठं, इतक्या जवळून. तरी इथंच उगम आहे आणि इथंच एवढं मोठं पात्र आहे. बघू शकता किती वरतून नदी वाहत जात असेल. खूप खूप एकदम म्हणजे जबरदस्त आहे. आणि हे इकडं मंदिर आहे. तर बघू शकता हे नवीन मित्र मिळाले आम्हाला सगळे. हे परळी वैजनाथचे दादा. काय नाव आहे तुमचं दादा? सोमेश सोमेश गोविंद कदम दादा, गणेश दादा जगताप आणि शुभम दादा काळे. वा वा वा. आणि विजयजी दळवी. बरं बरं, चला हे नवीन मित्र मिळाले आणि दाखवतो तुम्हाला मंदिर पुन्हा.
आता कृष्णा नदीचं मंदिर आहे काहीतरी आणि आम्ही बघितलं हे सगळे आमची मंडळी झालंय आमचं दर्शन इथलं पण आतमध्ये ते व्हिडिओ नाही म्हणतात त्यामुळे बघा इथं बोर्ड लावलेलं आहे त्यामुळे आम्ही काही सॉरी इथं नाही हे बुटाच्या आपल्या ते तिथं लावलेलं आहे मग त्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे काढलेला नाही पण तरी बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केला प्लीज माफ करा. हे आमचे साहेब इकडे फोटो काढू राहिले हे साहेब फोटो काढू राहिले ठीक आहे आणि हे असं नॅचरल वातावरण आहे या कधीतरी महाबळेश्वरला भेट द्यायला आणि बघा खूप सुंदर आहे. आता आम्ही निघालो आहे गाडीकडं आणि गाडीत बसून आम्ही जाणार आहे मांढरदेवीला. कदाचित ब्लॉग जर तयार केला मांढरदेवीला तर तुम्हाला दिसेल नाही केलं तर कारण खूप थकलेलो आहे आता तर बघा पुढे. आमच्या साहेबाला इथं खुळखुळा घ्यायचा होता त्याच्या बाळाला पण ते काही आवडलं नाही वाटतं आणि बघू शकता इकडे आमची कार पार्क आहे आणि आम्ही लगेच थोड्या वेळामध्ये निघणार आहे तर म्हणजे बघत राहा ब्लॉगला. इथं बघतायत आमचे साहेब काहीतरी. नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या महाबळेश्वर करून आपण आता मांढरदेवीसाठी आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत. आपण आता महाबळेश्वरचा ब्लॉग या ठिकाणी एंड करत आहोत त्यामुळे हा लास्टचा ब्लॉग आहे महाबळेश्वर. तो सर्वजण बघू शकता. आता आम्ही महाबळेश्वरचं दर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी मांढरदेवीच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे. तर महाबळेश्वरचा जो ब्लॉग आहे तो या ठिकाणी आपण एंड करणार आहे. टाटा बाय बाय सगळ्यांना. बाय करा सगळे बाय बाय आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा प्लीज सगळे. तुम्ही सांगा साहेब. आमच्या मित्राच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा, लाईक द्या, तेथे करायचं तेथे करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा काही करा, कृपा करून करा पण करा. बनवा का छोट्या माणसाला मोठं. आपल्या माणसाला बनवा मोठं. छोटानी तू चांगलाच मोठा आहे. साहेबाचे खरंच मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी. जय हरी. आणि येतो आम्ही सुद्धा संध्याकाळी घरी. हा जय हरी. कदरलो आम्ही आता.